थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 मार्गदर्शक माहितीपट। नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालय DTE अंतर्गत येणाऱ्या थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या लॅटरल एंट्री माहितीपटात आपले स्वागत आहे। प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत पोर्टल अद्याप सुरू झाले नाही। मागील वर्षाचे अधिकृत पोर्टल dsd25.dtmmaharashtra.gov.in असे होते। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 च्या प्रवेश फेऱ्यांसाठी कोणती नियमावली आहे, पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती आपण या सुधारित माहितीपटातून घेणार आहोत। थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया ही अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केली आहे ज्यांनी 10वी नंतर 12वी विज्ञान/वोकेशनल किंवा ITI पूर्ण केले, जेणेकरून त्यांना पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम न करता थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकेल। पात्रता निकष, कोण अर्ज करू शकते? एलिजिबिलिटी क्रायटेरिया, शेड्यूल 6 आणि नियम 4 नुसार खालील शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार थेट द्वितीय वर्ष डिप्लोमासाठी पात्र आहेत। गट 1 ग्रुप आन 12वी विज्ञान/तांत्रिक, उमेदवारांना 10+2 12वी परीक्षा भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल विषय, कृषी, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज किंवा एंटरप्रेन्योरशिप या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी। गट 2 ग्रुप 2 ITI 10वी उत्तीर्ण अधिक 2 वर्ष कालावधीचा CTS कोर्स किंवा 2 ते 3 वर्ष कालावधीचा ATS कोर्स, याशिवाय सेंटर ऑफ एक्सलन्स COE चा कोर्स, 1 वर्ष बेसिक प्लस 6 महिने प्रगत प्लस 6 महिने विशेष मॉड्यूल किंवा महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण मंडळ / कौशल्य विकास मंडळाचा 2 वर्षांचा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र आहेत। 12वी विषय आणि डिप्लोमा शाखांचे मॅपिंग, कोर्स मॅपिंग टेबल, 12वीच्या विषयांच्या निवडीनुसार विद्यार्थी कोणत्या डिप्लोमा शाखेसाठी मेजर डिसिप्लिन्स पात्र ठरतात याचा सविस्तर तपशील उदाहरणांसह खालील तक्त्यात दिलाय। फॉर एक्झाम्पल, IT, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल शाखेसाठी 12वीला भौतिकशास्त्र आणि गणित अनिवार्य आहे। केमिकल, सिव्हिल, मेकॅनिकल शाखेसाठी विद्यार्थ्याकडे 12वीला PCMचे विषय असावे लागतील। गट 2 10वी+2 वर्षांचा ITI अभ्यासक्रम, ग्रुप 2 ज्या विद्यार्थ्यांनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर ITI किंवा त्यासमक्ष तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलाय त्यांचा समावेश या दुसऱ्या गटात होतो। अधिकृत तक्त्यानुसार याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे। या गटातील पात्र विद्यार्थी सर्व कोर्सेससाठी पात्र आहेत। उमेदवारीचा प्रकार, कॅन्डिडेचर टाईप, जागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी स्वतःचा अचूक प्रकार ओळखणे गरजेचे आहे। टाईप A महाराष्ट्राचे अधिवास, डोमिसाईल, प्रमाणपत्र असलेले किंवा महाराष्ट्रात जन्मलेले उमेदवार। टाईप B उमेदवाराचे आई किंवा वडील महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र धारक असलेले। टाईप C केंद्र शासकीय किंवा केंद्र सरकारच्या उपक्रमातील कर्मचारी ज्यांची बदली अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी महाराष्ट्रात झालीय, प्रोफॉर्मा A आवश्यक। टाईप D महाराष्ट्र शासन किंवा त्यांच्या उपक्रमातील कार्यरत अथवा सेवानिवृत्त कर्मचारी, प्रोफॉर्मा B1 किंवा B2 आवश्यक। टाईप E महाराष्ट्र कर्नाटक विवादित सीमा भागातील मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी उत्तीर्ण आणि मातृभाषा मराठी असलेले, प्रोफॉर्मा G1 किंवा G2 आवश्यक। विशेष तरतुदी, महाराष्ट्र बाहेरील राज्य OMS आणि जम्मू काश्मीर व लडाखमधील स्थलांतरित उमेदवारांसाठी विशेष जागा राखीव ठेवल्या जातात। नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष तरतूद, वर्किंग प्रोफेशनल्स या शैक्षणिक वर्षाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुपर न्यूमररी डिव्हिजन अंतर्गत विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। चालू कंपनीचे अधिकृत अनुभव प्रमाणपत्र, प्रोफॉर्मा W1 सादर करणे आवश्यक आहे। 50 किलोमीटर परिघ नियम, तुमची कंपनी/उद्योग
आणि ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्या दोन्हीमधील अंतर 50 किलोमीटरच्या आत असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर जर तुम्ही 12वी विज्ञान शाखेतून किंवा 2 वर्षांच्या मान्यताप्राप्त ITI कोर्समधून उत्तीर्ण झाला असाल तर तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तुम्ही थेट डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळवण्यास पूर्णपणे पात्र आहात. केवळ कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कॉलेजकडून दिल्या जाणाऱ्या ब्रिज कोर्सेस पूर्तता करणे तुमच्यासाठी आवश्यक राहील, जेणेकरून पुढील सेमिस्टरचा पाया भक्कम होईल. तर मग त्वरित आपली सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करा आणि चालू वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत घोषणांसाठी पोर्टलवर बारीक लक्ष ठेवा. प्रवेशासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. अधिकृत संकेतस्थळ https://dte.maharashtra.gov.in 2025 ते 26 च्या DTE पोर्टलनुसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय, विनानुदानित, अनुदानित तंत्रनिकेतनाच्या जिल्हानिहाय, कोर्सेनिहाय माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या. www.instituteadvisor.in